जावेद नायकवडी, कराड शहर हॉपर संघटना अध्यक्ष. गेले 23 दिवस कराड शहरामधील हॉकर्सधारकांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. असे असताना वेळोवेळी पालिकेशी आमच्या काही चर्चा झालेल्या आहेत, काही चर्चा सकारात्मकही झालेल्या आहेत, परंतु अजूनही आम्हाला योग्य तो न्याय मिळालेला नाही. खरं तर ज्या ठिकाणी आमचे व्यवसाय आहेत त्या ठिकाणी आम्हाला सध्या व्यवसाय करू दे आणि ज्यावेळी जागा फायनल होतील त्या जागेवर पुनर्वसन त्यानंतर होईल. परंतु पालिका प्रशासन त्याला मान्यता देत नसून आता खरोखर व्यवसायाचे दिवस आहेत. अजून 1 महिन्यानंतर कोणताही व्यवसाय न चालण्यासारखा राहतो आणि आमची आता हीच मागणी आहे की आम्हाला आहे त्या ठिकाणी आता व्यवसाय करू देत. ज्यावेळी हॉकर झोन मंजूर होतील, जागा निश्चित होतील, त्यावेळी आपण सूचना करा. त्यावेळी आम्हाला ज्या जागा मान्य असतील त्या जागा आम्ही ताब्यात घेऊ आणि त्या जागेवर आमचा व्यवसाय करू. पण तोपर्यंत आत्ता 23 दिवस आमची पूर्णपणे उपासमारी झाली आहे. अजून किती दिवस आमची उपासमारी होणार? याच विषयावर आम्ही आज 23व्या दिवशी नाविलाज असतो पालिकेच्या समोर 1 दिवसीय उपोषण सुरू केलेलं आहे. त्या उपोषणाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत जाणार. आज मी एकटा उपोषणाला बसलो आहे. उद्या माझे 2 सहकारी असतात, परवा दिवशी 3 असणार. असे आम्ही कार्यकर्ते वाढवत त्या आंदोलनाची तीव्रता वाढवणार आहे. कराडमध्ये बाजारपेठ मेन रोडला इथले अतिक्रमण काढलं नाही. परवा तुम्ही म्हणत होता फक्त हातगाडीवाले ह्यांच्यावरच कारवाई केली. तर मग ते अतिक्रमण आहे, कोणाचे बिल्डिंगचं असेल, कोणाचे ह्याचं असेल, ते अतिक्रमण काढलं का नाही म्हणून तुम्ही विचारले का? आम्ही अतिक्रमण मोहीम सुरू झाली त्या दिवसापासून हा जाब विचारतोय की अतिक्रमण म्हणजे फक्त ठराविक एरियामधले हातगाडीच का? अतिक्रमण याचा अर्थ सर्व अतिक्रमण आलं. परंतु अजूनही तसं काही न होता फक्त कृष्णा नाका ते दत्त चौक, कारवे नाका परिसर असेल, भेदा हॉस्पिटल, भेदा चौक, मोहिते हॉस्पिटल या ठराविक जागेवरचंच अतिक्रमण आणि तेही फक्त हातगाड्यांचं अतिक्रमण काढण्यावर पालिकेचा जोर आहे. तुम्ही परवा म्हणत होता दत्त चौक म्हणजे महाराजांच्या पुतळ्यापासून ते कृष्णा घाटापर्यंत अतिक्रमण का काढलं नाही, तर त्याच्यावर काय उत्तर मिळाले तुम्हाला? तर त्याच्यावर कुणीही काही उत्तर दिलेलं नाही. आणि आत्ता जर बघितलं तर बाकी ठिकाणी अतिक्रमण हे आहे तसं आलबेल आहे. आम्हाला हाच प्रश्न पडलेला आहे की फक्त अतिक्रमण म्हणजे एस टी स्टँड परिसर, कृष्णा नाका असे ठराविक भागच का?